राजा मरण पावतो, परंतु योगबलाने तो पुन्हा जिवंत होतो. परकाया प्रवेश, गुप्त देह, राणीचा क्रोध आणि शिवशक्तीचा अद्भुत हस्तक्षेप. नवनाथ ग्रंथातील हा अध्याय फक्त कथा नाही, तो योगसिद्धी, कर्मफळ आणि नियतीचे गूढ उलगडतो. आज आपण ऐकणार आहोत नवनाथ ग्रंथातील अध्याय 32 मच्छिंद्रनाथ, राजा त्रिविक्रम आणि परकाया प्रवेशाची अद्भुत कथा. अध्याय 32. श्री गणेशाय नमः. जय जय जगदूद्वारा जगदाश्रिता रुक्मिणीवरा दीनबंधो दया सागरा वीरा सुरवरा तू एक. तरी ऐसा प्रभू समर्थ सर्वा सुरवरा प्रति जैसा मघवा तरी आता कृपार्णवा. ग्रंथादरी येईका मागिले अध्यायी कथन. चौरंगी बैसे तपाकारण उपरी गोरक्ष मच्छिंद्रनंदन. गिरिनार गिरी पोचले परी आनंद भरित. प्रेमे वंदिला मच्छिंद्रनाथ पुढे पाहताची अत्रिसुत. आनंद डोही बुडाला मच्छिंद्राते कवळुनी हृदयी. म्हणे माझी आली सगे आई, चक्षु मिनले तुझे ठाई. मार्ग पाहे पाडसा परी जैसे इंदूचे आगमन. तिकडे चिहे लाव समुद्र जीवन. तेवी तुझे मार्गे करून चक्षु वेधले माझे बा. तरी आता असो कैसे माझे मला भेटले पाडसे. तरी वच्चा सांडूनी आम्हास जाऊ नको पुढारा. ऐस धृती वृत्ती मती ऐक्य झाली उभय व्यक्ती. जैसे जळ जळाप्रती ऐक्य होय मेळविता. मग नाना गोष्टी विचार प्रसंग. तीर्थगमनादी योग संयोग. दुःख सुखादी सकळ प्रयोग. एकमेका निवेदले आसन वसन भोजन शयनी. सदा सन्निध मच्छिंद्र मुनी. जैसे अर्भका तानुले मनी. माय नातळती होईना ऐसे मोहाची परी. षण्मास लोटले तैगिरी. या परी गोरक्ष सदनांतरी. तीर्थस्थानी जल्पतसे मग तो श्री दत्ता कारण. म्हणे महाराजा अत्रिनंदन. तीर्थ केले साधू दर्शन करावया महाराज. तरी आता आज्ञा द्यावी. आता लंघोनी येतो मही धुंडाळल्या संगम प्रवाही. साधू मिरविती महाराजा परी याची निमित्ता कारणे. आम्ही घेतला आहे जन्म सकळ जगाचे अज्ञानपण निवटावया महाराजा. ऐसे बोलता गौरसुत दत्तग्रीवा तुकावित. आणि पुढील जाणूनी भविष्यार्थ अवश्य म्हणे पाडसा. मग परमप्रीती स्नेही करून बोळविता झाला उभया कारण. एरी उभये करुनी नमन पर्वताखाली उतरले मार्गी चालती उभयजन. परी त्या पर्वता क्षणोक्षण पाहे मच्छिंद्रनंदन. म्हणे प्राण अंतरला प्रेमाश्रू ढाळी नयनी. पुढे ठेवी पदा लागुनी ऐसे चालता तया यावनी. दूर दुरावा पडला असे मग मार्ग धरुनी काशीपुरी. चालते झाले ते अवसरी. मुक्कोमुक्काम लंघिता धरित्री. प्रयागस्थानी पातले तो त्या गावी मूर्तिमंत. औदार्य राशी प्रतापादित्य. त्रिविक्रम नामे नृपनाथ. धर्मप्राज्ञी नांदतसे गज वाजी रथसंगती. जयाची सेना अपरिमिती. तरी अधर्म नाशार्थ निकुती. सैन्य सिंधू मिरवला भद्रासनी तो राजेश्वर. जयाची संपत्ती अवडंबर. पाहुनी साजती अमर. हा एक प्रभू म्हणती ते ऐसे परी राजसंपत्ती. परी उदरी नाही संतती. तैशात देही जरा निकुती. प्राप्त झाला बळत्वे परी तो राजा सुगम प्राज्ञ. परोपकारी अपार ज्ञान. मूर्तिमंत जयाचे संधान. पाळीत असे नेटका तयाचे राज्यात 52 वर्ण. कोणी न देखो अकिंचन. संत आलिया करती पूजन. सकळ जगी मिरवितसे 14 विद्या माझी कुशल. जैसा दुसरा मूष कपाळ. ही नदीनांची माय कनवाळ. आणि काळ तत्काळ शत्रूचा सकळ गृही देशावर. त्या राजाचा परोपकार. त्यामुळे मिरवती सकळ नर. चिंताविरहित सुखाने असो ऐसे तेजस्थिती. तया देशी पावले निगुती. तेथे सकळ नारी नरशिती. विजयवचनी गहिवरले या परितयाची गृहस्वामिनी. जेथे मिरवती ज्ञानखाणी पतिव्रता सौदामिनी. षडार्णवगुणी गुणस्वी की रावतो उत्तम धवगळार. तै दिसती ती संभाकार की संसार महीचा हाकणार.
अनंतरूपी नटलासे ऐसे परी राजयुती परी जरा पाहुनी राया प्रती तेने भयार्थ होऊनी चित्ती चिंते माझी पडली असे म्हणे रायाचे सकळ अवसान जिंकून नेले आहे जरेने नेनो दिवस येईल कोण संगतीसी सोडावया ऐशी चिंता व्यापली चित्ती तो रायासी भरली आयुष्य भरती तप्त शरीरी पाहुनी वृत्ती गमन करी परत्र प्राण सांडूनी शरीराते गेला असे निराळपंते मही उरले असे प्रेत झाला अकांत राज्यात पवित्र नामी रेवती ललना अट्टहास करी शोकरुदना तोची रीती इतर जना दुःख प्रवाह लोटला असे आठवणी त्रिविक्रम रायाचे गुण परम आक्रंदती जन म्हणती पुन्हा या राया समान होणार नाही दुसरा ऐसे अट्टहासे घरोघरी जन नारी नरादी दुःख संपन्न तये संधीत गावी येऊन नाथ तेथे पातले ते क्षेत्र महान प्रयागस्थान उभय संचरती त्या कारण तो गृहोगृही दुःख निमग्न शोकाकुलित मिरवले कोणी शरीर टाकिती अवनी कोणी पडले मूर्छा येऊनी कोणी योजुनी हृदयी पाणी धबधबा पिटिती ते कोणी येऊनी पिशाचवत इकडून तिकडे धाव घेत आहा म्हणून शरीराते धरणीवनी ओसंडती कोणी धरणीवरी आपटिती भाळ रुधिर व्यक्त करुनी बंबाळ आहा त्रिविक्रम राव भूपाळ सोडून गेला म्हणता ती ऐसे परी एकची आकांत नारी नरादी बोलती समस्त ते पाहुनी मचिंद्रनाथ परमचित्ती कळवळला सहज चालता तेथ पथ ठाई ठाई उभा राहत त्या रायाचे गुण समस्त आठवणी रडताती धर्मज्ञानिक रायाचे गुण मोहकपणी होता श्रवण तवते वेळी तो मच्छिंद्रनंदन मोहदरित रिगतसे मनात म्हणे धन्य पुरुष जया माझी जगपिसे दाहले आहे तस्मात यास रावोपकारी वहिवाटला तरी हा ऐसा भालेपणी राव मिरवला आहे अवनी परी या ते पुन्हा आणोनी देहगत करावा ऐसे योजुनी स्वचित्तात पाहे रायाचे आयुष्य भरत तव तो राव तितुकियात निरामयी पोचला राव नुरलासे जीवितपणी मिळाला ऐके ब्रह्मचैतन्या ऐसे देखता अजीवितपणी मग उपाय ते हरले की मुळीच बीजा नाही ठाव मग रूखपत्री केवी हेलाव तेवी जीवितपणी राणी व नातुडपणी उतरलीसे मग स्तब्ध होऊनी मच्छिंद्रनंदन परतता झाला ग्रामातून परी मच्छिंद्राहुनी गौरीनंदन कळवळला स्वचित्तात राज्यभागी जगाचे बोलणे ऐकून या गौरनंदनाते मोहे चित्तस्फोट होऊनी अश्रू ढाळे नयनाते ऐसे स्थिती ग्रामातून निघते झाले उभयजण तो ग्रामाबाहेर निवांत काननी शिवालय देखिले ते पाहुनी एकांत स्थान जाते झाले तया कारण तो पलीकडे मोहकजन प्रेतसंस्कार मांडिला प्रेतस्कंदी वाहुनी चतुर्थ येथे झाले शिवालयात सवे अपार जनवेष्टित शोकसिंधू उपासिती परी आकळीकपणे वंचना शोकसिंधूची दावी भावना परम आटुनी आपुल्या प्राणा प्रेता लागी कवटाळीती या परी गावोगावीचे जन तेही ऐकुनी वर्तमान धाव घेती आक्रोशपणे आप्तजना सारिखे ते पाहून या गोरक्षनाथ परम कळवळूनिया चित्तात बोलता झाला मच्छिंद्राते ऐशा पुरुषा उठवावे मच्छिंद्र ऐकुनी तयाची वाणी उगाची बैसे म्हणे तया लागुनी परिस्थिर नोहे गोरक्षमुनी पुन्हा वागुत्तर देतसे म्हणे जरी तुम्ही न उठवाल याते तरी मी उठवीन स्वस्वामर्थे मच्छिंद्र म्हणे तुझे सामर्थ्य त्यास उठवावया नसे की ऐसे कुणी गोरक्ष वदत म्हणे त्याच्यासाठी वेचीन जीवित परिसुखी करीन सकळ जनाते निश्चयसी महाराजा जरी न उठवे माझे निराजा तरी अग्नीत ओपीन शरीर ओजा हाची सिद्धार्थपण माझा निश्चयसी वरिलासे जरी ऐसी या बोला संमत जरी मातेन घडे नात
तरी रौरव भोगीन कोटी वर्षात कुंभीपाक महाराजा ऐसे बोलता दृढोत्तर वचन. मग बोलता झाला मच्छिंद्रनंतन, आहा वच्चा शोधाविण व्यर्थ काय वदलासी, सारोकपणे केलासी पण राव उतरला जीवत्वे करून, ब्रह्मरूपी सनातन ऐक्यरूपी मेळ झालासे ऐसे बोलता वसुआत्मज. मग तो गोरक्ष महाराज हृदय शोधिता तेची ओज लक्षापरी भासले. मग म्लान करुनी आपले वदन, म्हणे आता अग्नी घेईन. मग प्रत्योदक तेथून उठून काष्टा लागी मिळविले. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ परम झाला भयभीत. चित्ती म्हणे हा प्राणा ते चुकणार नाही द्यावया, जेणे वडे आणावयाकरिता चक्षु काढून आपले हाता. तोषविली विप्रदुहिता निबरगट्ट हा असे. मग पाचारुनी गोरक्षा ते बोलता झाला प्रांजळवत, म्हणे बारे सुखी करावे जनाते, या लागी वदलासी तरी जनांचे उपकारास. उदार झालासी प्राणास चित्ती तुझे समाधानास, विचार एका एकावा मी याचे देहस्थित. होतो रक्षाया तुझा हेत परिबामाची या शरीरास. 12 वर्षे सांभाळी 12 वर्षे जहालिया पूर्ण, पुन्हा देहात देहांत गर्गत. सकळ जगाचे करू कल्याण उपकारी मेरवेन बा ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ अवश्य गोरक्षक म्हणत. मग शीघ्र सांडोनी शरीराते राय शरीरी संचरला परी स्मशानमही. उठोनी बैसला राजदेही. ते पाहोनिया लोक सर्वही आनंद सरिते मिरवले. जैसा पक्षी मांडले ठाव, मिरवे वृक्षा अन्य वाव. तेवी देहाते सांडूनी बरवे, रावदेही संचारला. लोक म्हणती आम्हा प्रजेकारण, मोहे वेष्टले हरिहरांचे मन. म्हणून होऊनी सुप्रसन्न, राया लागी जीवविले. एक म्हणती आयुष्य होते, काळे हरण केले जिवंत. चुकारपणी समजूनी मागुते, जीवविले राया ते. असो ऐसा बहुधा प्रकरणी, आनंद वदतसे जगाची वाणी. मग ते परमहर्षे करुनी स्वस्थाना ते पावले. विधिवत कनकाचा पुतळा करून स्मशान क्रिया संपादून, पाहते झाले आपले स्थान आप्तजना समवेत. एरीकडे शिवालयात सच्चिष्य महाराज गोरक्षनाथ, रक्षावया गुरुचे प्रेत. स्थाना लागी विचारी तो तितक्यात आली पुजारणी. होती शैव गुरुविणी ते ये लागोई, पाचारुनी वृत्तांता ते निवेदी. म्हणे माये राया करता आणि प्रजेची धरुणी ममता. मम गुरु मच्छिंद्र केला सरता, राजदेहा कारणे. तरी आता श्री गुरुचे प्रेत कवना ठाई रक्षू याते. तरी तुझला आहे माहीत ठाव माते सांग की, ठाव तरी म्हणसील कसा, गुप्त जगात न कळेलेशा. पूर्ण झाली 12 वर्षे पुन्हा श्री गुरु उठेल ओ. तरी तो ठाव ऐसा मनात, सांगूनी दृढ रक्षी प्रेत. आणि स्वचित्ती रक्षुनिया मात, गुप्त जगी वर्ते ओ. तरी या कर्मासी साक्षभूत तुझे माझे उभय चित्त. ही गोष्ट कळता जनात परमविक्षेप वाटेल गे. तरी आता चिंता नवी, झाले कर्म वडवानल देही. धैर्य जळाचे प्रवाहळोही, गुप्त याते रक्षावे. ऐसे बोलता तपप्राज्ञी अवश्य म्हणत शैवराणी. मग त्या शिवालये मध्ये नेऊनी गुप्त गुहार दावीतसे. तेही गुप्त गुहार जगात माहीत नव्हते किंचितार्थ. ते दावुनी गोरक्षनाथ तुष्ट केला स्वदेही. मग ते गुह ग्रामीचे मुख मही विदारुनी पाहे देख. उत्तम ठाव लक्षुनी तेत प्रेत त्यात ठेवीतसे. प्रेत ठेवूनी गुहात मुख आच्छादिले त्वरिता त्वरित. गृह लक्षुनी पुन्हा आलयात एवोनिया बैसला. बैसे परकरी परिशैवकांता. म्हणे महाराजा गोरक्षनाथा, 12 वर्षे रक्षीन प्रेता. निश्चय त्वा केला असे केला परी बोले शरीर. कैसे राहील साचोकार, एक दिन नव्हे संवत्सर. 12 निश्चय केला असे ऐसे ऐकुनी तिची वाणी. गोरक्ष म्हणे ओ शुभाननी, चिरंजीव पद देहा लागुनी. मच्छिंद्रनाथ मिरवितसे. तरी हा देह नाशरहित आहे माया प्रलयवंत. परी ऐसी जगात मात प्रविष्ट न करी जननीये. ऐसे उत्तर सांगूनी तिथे उभय चित्ती मिरवले शांत. तो इकडे नृपनाथ अंतपुरी प्रातला.
परितो त्रिकाळज्ञानी चाचरान्न घे प्रज्ञे लागुनी जेवी माहितगार पूर्वीचे सदनी राज्यभुवनी वर्ततसे असो गेली अंतपुरात रेवती कांता प्रज्ञावंत मंचकी नेऊन आपुल्या नात प्रीती आदरे आदरीला स्नान भोजन झाली या उपरी राव बैसला मंचका परी अंकी बैसवून सद्गुण लहरी अनंत बलगणे वदतसे परी जे कांता पुसे त्याती तेही प्राज्ञिक प्रांजळ सांगत गुप्त प्रगटला वृत्तांत उत्तर देतसे व्यंगरहित बोले वचन करी कांतेचे समाधान यावरी द्वितीय दिनी मंगल स्नान करुणी सभे बैसला तेथेही राजवैभवा कारणे अचूक वर्ते सकळ प्रकरणी मंत्री आणि सकळ जन भिन्न काही दिसेना न्याय नीती झाला वहिवाट माहिती समान वर्तती पाठ स्नेह क्रूरता समान लोट राया समान वर्तती या परी नित्य चतुर्थ प्रहरी सकळ वैभवे वना करी स्वारी शिवदर्शना ग्रामाबाहेरी त्याची देवालये येतसे प्रथम दिवशी ताराव शिवालयी माधव वंदिता देखोनी गोरक्ष प्राज्ञ अतिव संपादनी पुसतसे म्हणे नाथजी आदेशवंत किती दिवस आला येथ कवन स्थळी वास्तव्य करीत कवन नाम मिरवितसे उभारा होऊन ऐसे नीती गोरक्षास ते पुसे नृपती संपादनी ती जगाप्रती दृढा दावी महाराजा परितो चाणाक्ष गोरक्षनाथ संपादनीची उत्तर देत मग उत्तर करुणी महिते शिवालयी संचरले परी गोरक्ष काते घेऊन गेला स्वसांगाते शिवालयी नेमिला एकांत राव पुसे गोरक्षनाथा हास्य संकते खुणे करुण म्हणे देहाते वंधन साधन कैसे रीती केले रक्षण ठाव लक्षोनी नेटका मग तो प्राज्ञिक गोरक्षनाथ बरोबर भाषा सांगत सवे घेऊन खून दावित गुहागृहाराया ते असो ऐसे केलिया पाटी गोरक्षे केलिया खून दृष्टी मग क्षणे बैसोनी तळवटी रावस्थाना पै गेला परी प्रतिदिनी रावयितसे शिवभूनी आपुला शरीर ठाव लक्षोनी शिवानमोनी जातसे क्षण एक बैसोनी गोरक्षाजवळी दावीत भक्ती प्रेम नवाळी आणि चित्ताची संशय काजळी फेडून जात स्वस्थाना ऐसे परी वही वाटता दीन मास लोटले पंता या परी एके दिवशी बैसता गोरक्षक पुसे राया ते आम्ही जातो तीर्थाटनासी आपण असावे योग क्षेमेसी दृष्टी ठेवून स्वहितासी स्वशरीरासी रक्षावे अवश्य त्यात ते भूप म्हणत स्वधर्मे ठेवू स्वशरीराते आपण जावे स्वस्थ चित्ते तीर्थाटने गमावे ऐसे वदोनी गोरक्षाते भूप पातला स्वस्थानात एरीकडे गोरक्षनाथ तीर्थस्थाना वहिवाटला साही लोटले षण्मास रेवती कांतारती सुखास ऋतुसंधी रेत गर्भास गरोदर पैते झाली दिवसेंदिवस 9 मास लोटून गेले गर्भास सुदिन दिनी प्रसूतीस रेवती कांता होतसे प्रसूत झाल्या मदनाकृती बाळ पाहे माय रेवती बाळक करणी तेजोत्पत्ती बाळदृष्टी देखिला त्यासी लोटले 12 दिवस आनंद उत्सव पालखास बाळ पहुडोनी नाम त्यास धर्मनाथ ठेविले त्यासही लोटले 5 वर्षे तो एके दिवशी शिवालयास घेऊन पूजेसे तपकास राजा राणे पातली सर्व परिचारिका 500 लावण्य लतिका चपळवंत ही राजारण विचार लहरी अद्भुत रेवती सवे मिरवल्या असो रेवती दासी सहित संचरोनी शिवालयात प्रेमे पूजितसे उमाकांत शुद्ध भावे करुनिया पूजा सांग जाहली यावरी शिवा प्रार्थितसे वागुत्तरी हे महाराज त्रिपुरारी उमापती उमा महानुभावा तरी ऐसे करावे कृपानिधी श्रीराया त्रिविक्रमाधी माते मरण देऊनी साधी सुवासिनीत्व माझे हे ऐसे वदता वाक्सुगरणी गदगदा हासे शैवराणी तो ते रेवतीने पाहोनी ते लागे पुसतसे म्हणे माय ओ शैवदारा तुझा हासू का आले वागुत्तरा म्हणे हास्य तव उत्तरा सहजाननी आले ओ रेवती म्हणे अक्षरे विन न यावे विकासी पण मन तरी तू माये प्रांजळ वचन सांग संशय सोडोनी तव ते बोले शैवराणी म्हणे माय ओ हास्यचिन्नी तू ते वदता कहाणी विपर्यास होईल गे
तरी माये माझे चित्त वदावया होते भयभीत, नेनो कैसी पुढील मात घडून येईल कर्माते. आम्ही दुर्मळ तुम्ही समर्थ, सहज कोपल्या होईल घात, पतंग स्पर्शता प्रळया नळात, जीवित्वाते उरेना. की केसरी गृही अन्याय, केलिया जंबुक जेवे जाय, की नगर पेटता कोणी वाचावे, जीवित्वाते हे माते. ऐसे बोलता शैवराणी, रेवती म्हणे माय बहिणी, निर्भय होऊनी तुवा मनी, रहस्यार्थ निरोपी. रावाणी माझे काही भय असेल तुझे देही, तरी आम्ही सहसा कोप प्रवाही, तुझवरी न करू. ऐसे बोलूनी करतळ भावास, रेवती देत शैवकांतीस, सकळ हरुनी संशयास, म्हणे वार्ता वदाता. तरी ती प्रांजळ बोले वाणी, मग परिचारिका बाहेर काढूनी, म्हणे सांगेन ओ एकांत भूनी. एकांत स्थानी पै गेल्या, एकांतालया गेलियावरी, बोलती झाली शेवणारी, म्हणे माये तू सुवासिन स्वदेही, काही नाहीस जानपा. रावत्री विक्रम मृत्यू पावला, तयाचे देही मच्छिंद्र संचरला, आपला देह जे येथे सांडेला, शिवालया माझारी. मग तयाचा शिष्य गोरक्षनाथ, गुहा ठेवून गेला प्रेत, 12 वर्षे नेमस्त नेम केला उभयतांनी. 12 वर्षे सरल्या शेवटी, मच्छिंद्र वर्तेल स्वदेह राहाटी. ऐसे एकता माझे दृष्टी, झाली असे जननीये. तरी तुझ वैधव्यपण, असोनी बोलसी सुवासिन, म्हणून हास्य आले मजला गुण, जाण जननी निशे. ऐसे कुणी रेवती सती, म्हणे दाविका मच्छिंद्र प्रेताप्रती, एरी अवश्य म्हणून युक्ती, गुहेमध्ये नेतसे. म्हणे माये ओ एची ठाई, अच्छा दिला मच्छिंद्र देही, तरी मही विदारुनी गुहागृही, निज दृष्टीने पाहे का. ऐसे बोलुनी दावोनी तिथे, शिवाले गेली त्वरित, एरीकडे संशयवंत रेवती स्थाना गेलीसे परी एकांतासी, विचार करी आपले मानसी, चित्ती म्हणे पती वर्ता नेमासी, दैवे करुनी नाडिले. नाहीसे परी संचितार्थ, घडणार घडूनी आले निश्चित, परी फुडती आपले हित, विलोकावे आपणची. पती निर्वतल्या पाठी, लादली मच्छिंद्र वीर्य कोटी, परी पाहता पातक दृष्टी, वंश वेली दिसेना. पूर्वी भरतवंश काढून, व्यास वीर्ये केला उत्पन्न, त्याही पुढे कुंती रत्न, त्याच नीती आचरली. पंचदेवांचे वीर्य घेऊन, निर्माण केले 5ही जण, तस्मात वंशवेली कारणे, शिष्ट देह अर्पावा. तरी हा विचार पातकरहित, घडून आला यज्ञातीत, परी 12 वर्षे होता भारित, पुन्हा अनर्थ होईला. मच्छिंद्र जाईल स्वदेहा कारणे, सूत धर्मनाथ आंती सान, राज्य वैभवी आसरा धरून, कवण रीती राहील की. त्रिविक्रम देही तपोबल आहे, म्हणून विवर्ते बाळ, तो गेलिया सावली शीतळ, मजलागी मिळेना. तरी आता करावे कैसे. दृष्टी पाहता मच्छिंद्र देहास, दृष्टी पाहिल्या बरी विनाश, कुरोनिया सांडावा. देह झालिया छिन्न भिन्न, मग कैसा संचरेल मच्छिंद्र नंदन. मुळीच बीज केलिया भस्म, बाहेर काही उगवेना. ऐसा विचार करून चित्ती, एक परिचारिका घेऊन सांगाती, गावाबाहेर मध्यरात्री येऊन या पोचली. आणि एक गुप्त रहाटी, 2 सबळ घेतले होते कामाटी. त्वरे येऊन शिवालया पाठी, गुहाद्वार विदारिले. मोकळे केले गुहाद्वार, करिते झाले आतसंचार. जाताची ते कलेवर, मच्छिंद्राचे देखिले, परी ते कलेवर तेजपुंज. केस जेवपणी दिसे सहज, माणिकवर्णी सविताराज, ते लागी भासले असो ऐसे तेजोराशी. मग शस्त्र घेऊनी अस्थिमांसासी, रती छेदोनिया तयासी. बाहेर तई काढिले, मग भाग टाकुनी काननात, विखरून दिदले पृथक तेथ. तरी समान रज समस्त, ठाई टाकिले परी पातळपणी. रजरजाची होय मिळवणी, अशा परी त्यासी करुनी, स्वस्थानी गेली ते गुहागृहाचे मुखाच्छादून. जैसे होते तैसे करून, एरी घडल्या कारण, उमा जागृत झालीसे. मग प्रत्यक्ष होऊनी बोलत, म्हणे महाराजा कैलासनाथा, जागृत व्हावे विपरीत पंथा. अघटित झाले महाराजा,
तुमचा मच्छिंद्रनंदन गेला आहे स्वदेह सांडून, परिरेवती दारा येऊन विध्वंसले शरीरासी, ऐसे एकता उमेची मात, खडबडून उठला कैलासनाथ, हृदयी पाहेत विपरीत, मच्छिंद्र देही वर्तले, मग आंबेसी बोलता झाला शिववचन, म्हणे माझा आज गेला प्राण, परिउमे यक्षिणी बोलवून, सकळ शरीर वेचिका, अस्तित्वच्या मांसारहित, रती रती भाग वेचुनी समस्त, एकत्र करून कैलासात, यक्षिणी हस्ती पाठवी, अवश्य म्हणून नगात्मजा, यक्षिणी पाचारी विजयध्वजा, कोटी चामुंडा विभाग काजा, महिलागी उतरल्या त्या ते पाहुनी, माय भवानी येताची सांगे कार्या लागुनी, मच्छिंद्र शरीर समस्त वेचोनी, स्वर्गा न्यावे म्हणतसे, कैलासगिरी शिवगण बहुत, त्यात वीरभद्र ममसुत, तया हाती ओपोनी समस्त प्रेत, रक्षण दुष्ट सांगावे, ऐसे सांगुनी क्षणिक वार्ता, मही संचरल्या मांस शोधार्था, सकल शरीर वेचूनी तत्वता, कैलास भुवनी चालल्या कोटीच्या मुंडा प्रतापवंत, यक्षिणी सह झाल्या स्वर्गस्थित, कैलासगिरी मग जात, वीरभद्रा ते निवेदिले, म्हणती परमहर्षे करुण, हे महाराज शिवगणी, राजेश्वर भद्रासनी, वृत्तांता ते ऐकावे, आमचा तुमचा शत्रुपूर्ण, अवचट पावला आहे मरण, रती रती देहाचे भाग जमवून, आम्ही आणले महाराजा, तरी तो शत्रू म्हणशील कोण, या भूमंडळा मच्छिंद्रनंदन, त्याने आम्हासी नग्न करून, प्रमलज्जे विटंबिले, अष्टभैरव पाहो निधरणी, विटंबिले दशा करुणी, रुधिर पूर लोटोनियोनी, विगत कळावर येली, आणि तुम्हा सवे घेतले कटक, मवळी पर्वत देऊनी देख, वायुसुत करुणी अधिक, विटंबिले महाराजा, सकळ देवांचा शत्रू कुजात, 12 दैवे पातला घात, तरी आता प्रतापवंत, दृढोत्तरी शरीर रक्षावे, या मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष, तो परम प्रतापवंत दक्ष, तो जिंकून नेईल शरीर प्रत्यक्ष, तरी सावध राहावे, सहज स्थिती ते दैवे करून, शत्रू पावला आहे मरण, हाला वाचून फेडविले हर्षे करून, तुम्हा आम्हा दैवाने, ऐसे सांगून हर्षयुक्त, परी वीरभद्र तोषला आपुले चित्तात, मग भैरवादी समस्त आहा आहा म्हणताती, मग 84 कोटी 72 लक्ष, शिवगण प्रतापी महादक्ष, मच्छिंद्र शरीरी वेष्टुनी प्रत्यक्ष, रक्षणार्थ बैसवले, कोटी यक्षिणी चामुंडा सहित, डंकिनी शंकिनी पातल्या समस्त, अस्त्रशस्त्रादी होऊनी उदित, रक्षण करती शरीराचे, एरीत त्रिविक्रम देहात, प्रतापशील जो मच्छिंद्रनाथ, नित्य येऊनी शिवालयात, गुहागृही लक्षित असे, परितो ठाव जैसा तैसा, दिसून येत दृष्टीभासा, मग स्वस्थ भोगी संपत्ती विलासा, राज्यासनी बैसोनिया, परिशरीरा झाला जो प्रवास, हे माहीत नव्हते काही देहास, सदा भोगी संपत्ती विलास, राजभुवना जातसे, ऐसे नित्य राजविलास, लोटून गेली वर्षे 12, तो एकीकडे तीर्थाटनास, गोरक्ष सावध झाला असे, तरी तो गोरक्ष पुढील अध्यायी, काय करेल तो प्रतापवाही, तरी श्रोते अवधान देही, सिद्ध करा पुढारी, अवधान पाहुनी अर्थ बहुत, कथा वदेल धुंडीसुत, मालू नरहरीचा शरणागत, दाससंताचा असे की, स्वस्ती श्री ग्रंथ भक्तिसार, संमत गोरक्षनाथ, किमयागार सदा परिसोत भाविक चतुर, 32 अध्याय गोडहा, अध्याय 32, ओवे 192, श्रीकृष्णार्पणमस्तु, शुभम भवतु, श्री नवनाथ भक्तिसार, 33 माध्याय समाप्त. भक्तांनो, ही नवनाथ वाचन सिरियल खास त्या लोकांसाठी आहे ज्यांना प्रपंचाच्या व्यापामुळे, वेळेच्या अभावामुळे किंवा शारीरिक दुर्बलतेमुळे नवनाथ ग्रंथाचे नियमित वाचन करणे शक्य होत नाही, परंतु भक्ती करायची तीव्र इच्छा आहे. हा आजचा अध्याय 32वा होता. या आधीचे सर्व अध्याय माझ्या व्यंकटेश ज्योतिष चॅनेलवर सलग उपलब्ध आहेत. आता फक्त 8 अध्याय शिल्लक राहिलेले आहेत. म्हणून विनंती आहे, या पवित्र नवनाथ वाचन सिरियलमध्ये सहभागी व्हा. चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हा अध्याय त्या भक्तांपर्यंत शेअर करा ज्यांना नाथ कृपेची गरज आहे. नवनाथांची कृपा आपल्या सर्वांवर अखंड राहो. श्री गुरुनाथ कृपा.